नेवासा तालुक्यातील महत्त्वपूर्ण समजली जाणारी सोनई ग्रामपंचायतीच्या नळ पाईपलाईनला ठिकठिकाणी गळती लागल्याने नागरिक हैराण झाले आहेत. अनेक भागात रस्त्यावर सतत पाण्याचा प्रवाह सुरू असून रस्ते जलमय झाले आहेत. त्यामुळे चिखलाचे साम्राज्य निर्माण होऊन वाहतुकीस अडथळा निर्माण होतो आहे. काही ठिकाणी वाहन चालकांची वाहने घसरून अपघात होऊन किरकोळ दुखापती झाल्याच्या घटना घडल्या आहेत. नागरिकांनी अनेक वेळा ग्रामपंचायत प्रशासनाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली असली तरी केवळ आश्वासनांवर कार्यवाही थांबली असल्याची तक्रार आहे. एका बाजूला काही भागात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकावी लागत असताना दुसऱ्या बाजूला नियोजनाअभावी दररोज हजारो लिटर पाणी वाया जात असल्याने संताप व्यक्त होत आहे. काही ठिकाणी गटारातील मलमिश्रित पाणी रस्त्यावर साचत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतीकडून पाणी पुरवठा सुरू केल्यानंतर काही मिनिटातच लिकेजमधून पाणी रस्त्यावर वाहू लागते. संपूर्ण रस्ता पाण्याखाली जातो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि या संदर्भात तातडीनं दुरुस्ती करून योग्य नियोजन करावे, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा संविधान नायक ब्ल्यू फायटर्स संघटनेचे प्रतिनिधी रोहित गवळी संजय वैरागर यांनी दिला आहे. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रोहित गवळी, शनी. आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी. नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट, किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर, MD मेडिसिन, DNB नेफ्रोलॉजी, ESE नेफ्रोलॉजी, युरोपियन रिनल असोसिएशन EDTA दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील. तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा. किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे: सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सूज येणे, चेहऱ्या किंवा पायावर सूज येणे, रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार, तरुणपणी उच्च रक्तदाब, रक्तातील युरिया क्रिएटिनचे प्रमाण वाढणे, लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे, लघवी करताना त्रास होणे. शिर्डी कोपरगाव रोड, कोकमठाण, कोपरगाव. नंबर